आमचे मित्र चव्हाण साहेब यांचा भाचा निवृत्ती गुळवे यांची मुंबई पोलीसमध्ये 12 वर्षे सेवा केली। डिपार्टमेंटली एक वेळा एक्झाम दिला, त्यावेळेस ती पास नाही झाले, पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांची सतत मेहनत केली आणि त्यांना यश मिळालं आणि ते PSI मध्ये सिलेक्ट झाले आणि आपलं ट्रेनिंग पूर्ण करून आलं। ट्रेनिंगला जाणार आहे आता, तर आपल्या SMBT परिवारातर्फे त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आणि त्यांनी एवढी सतत मेहनत केली आणि एक पोलीस कॉन्स्टेबलमधून एक PSI होणं एवढं सोपं नाही आहे आणि ही एक प्रेरणा घेण्यासाठी आहे। आपली मुलं आपण बराचसा हे देतो, त्यांना सुविधा देतो, परंतु ते होत नाही। परंतु सर्वसामान्य कुटुंबामध्ये असल्यामुळे त्याची जाण आहे। त्यांची आई बघा आज आतापर्यंत पण सामान्य एकदम संस्कारिक आहेत आणि त्यांच्या या मेहनतीला जे यश आलं त्याबद्दल मी SMBT परिवारातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील भावी वाटचालीस त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि जेव्हा आपण खूप खूप या परिवाराचं लक्ष ठेव, जिथं पण ड्युटी असेल तर ठीक आहे। चला धन्यवाद। बोला साहेब। बोला। एवढं म्हणजे लग्नानंतर पास होणं तेवढं सोपं नाही, जबाबदाऱ्या स्वीकारून पास होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ताईंचंही अभिनंदन, त्यांना साथ दिली। आपल्या जमलेले SMBT परिवारातील सर्व सदस्य, महिला, तसेच आजचे सत्कारमूर्ती निवृत्ती गुळवे आणि मुंबई पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून 12 वर्ष सर्व्हिस केली आणि 12 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये MPSCचा डिपार्टमेंटल MPSCचा अभ्यास करणं, नोकरी करून हे सोपं नाही आहे, नोकरी करून सोपं नाही आहे। पण मला त्याचं अभिनंदन करायच्याऐवजी मला त्यांच्या आईचं आणि पत्नीचं पहिलं अभिनंदन करायचं आहे का त्यांना जी साथ दिली आईने आणि पत्नीनी, ते सगळ्यात मोठं योगदान आईचं आणि पत्नीचं आहे। सगळ्यात मोठं योगदान आईचं आणि पत्नीचं आहे। पण 12 वर्ष त्यांनी सर्व्हिस करून जे काय त्यांनी एक वेळेस नाही दुसऱ्या वेळेस तरी ते कमीत कमी पास झाले, फार चांगलं आहे आणि खूप खूप अभिनंदन। आणि पुढची सर्व्हिस खरोखर इथून पुढे चांगली करावी हीच माझी तुम्हाला सर्वांना सदिच्छा आणि परत तुमचे खूप खूप अभिनंदन। चला आपले माझे काका चव्हाण साहेब, मावशी चव्हाण साहेब आणि आपण सर्व इथे मला आमंत्रित केलं सत्कारासाठी, तुमचे पण खूप खूप आभार। तसंच मी जेव्हा पोलीस झालो तेव्हा माझे काका लेबर ऑफिसर होते मुंबईला, तर मला एक वाटलं होतं, काका मला नेहमी सांगायचं जेव्हा जायचो का तू शिक मोठा ऑफिसर हो, तर मला खरं वाटतंय आज काकांचं स्वप्न मी पूर्ण केलं। अरे वा वा। काका पुढे या, काका या, काका काकाचे आशीर्वाद होते, 2 शब्द बोला काका। म्हणजे जीवनात काही 2-3 आयडॉल असतात, त्याच्यापैकी काका पण एक होते मुंबई सारखे, त्यांचा पण स्ट्रगल त्यांच्या लाईफमध्ये होता, त्यांनी तो माझ्याशी शेअर केला। बाकीची परिस्थिती जुळवून घेऊन आपण कसं पुढे जायचं म्हणजे काका मार्गदर्शन केलं। नक्की नक्की। काका 2 शब्द बोला, तुम्ही बरोबर बोला बोला बोला। चला ते भावनिक झाले। चला सर्व परिवारांना पुन्हा आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। ट्रेनिंग पूर्ण करून परत या। पुन्हा